दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला एक पाऊल मागे जावं लागलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। दिल्लीत घडलेल्या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा हालचालींना वेग आलाय, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीसाठी रवाना झालेले। दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री नागपूरमध्ये परत आलेत। मात्र दिल्लीतल्या भेटीत नेमकं झालंय काय याबद्दल मात्र प्रचंड गुप्तता पाहायला मिळते। पण फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरनं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। नवे शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण काय, नेमकं गुपित काय याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या। कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते, कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते। कदाचित सत्ता स्पर्धा असू शकते, कारण अनेकांना देवेंद्र फडणवीस प्रतिस्पर्धी वाटतात भविष्यामधले, ते कारण असावं किंवा रिकाम्या जागा भरण्यासाठी असेल, पण मला माहित नाही। पण देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर किमान आमचं शक्तीपीठ तरी वाचल, ही एक भावना आहे माझ्या मनामध्ये। तर एकीकडे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत एक मोठा दावा केलाय, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यावरनं फडणवीस आणि शिंदे दोघांनाही टोला लगावलाय। इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का। आणि त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, मग फडणवीस आले की परत शिंदे जातात। त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही। कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे, त्याच्यामुळे आत्ता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही।